जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारत सरकारने कोणत्या तारखेस संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच भारत सरकारने 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. आता पहिला संविधान हत्या दिन कधी साजरा करण्यात येईल? तर 2025 मध्ये पहिला संविधान हत्या दिन साजरा करण्यात येणार आहे. 25 जून 1975 साली काँग्रेस सरकारने देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू केली होती व त्याच्या स्मरणार्थ आता हा दिवस दरवर्षी 25 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. बरं, ही जी आणीबाणी होती ही कधी उठविण्यात आली? तर 21 मार्च 1977 साली ही आणीबाणी उठविण्यात आली. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात लांब शहरी बोगद्याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. तर या प्रकल्पाची एकूण लांबी किती असेल? मित्रांनो, आता भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा निर्माण करण्यात येणार असून या प्रकल्पाची एकूण लांबी ही 11.8 किलोमीटर इतकी असणार आहे. हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाअंतर्गत 2 जुळ्या बोगद्यांची निर्मिती सुद्धा करण्यात येणार आहे व या बोगद्यांची लांबी ही 10.25 किलोमीटर इतकी असेल. मित्रांनो, या बोगद्याचा उपयोग करून ठाणे ते बोरिवली हे अंतर फक्त 12 मिनिटात कापता येणार आहे. सध्या यासाठी एकूण किती वेळ लागतो? तर सध्या यासाठी एकूण 1.5 ते 2 तास लागतात. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते बोरिवली हे अंतर 12 किलोमीटरने कमी होणार आहे. महत्वाचा प्रश्न आहे, एवढे सर्व पॉइंट नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 2 पहा. अर्जेंटिनाने कोणत्या संघाला हरवून नुकत्याच पार पडलेल्या कोपा अमेरिका कपचं विजेतेपद पटकावले? तर अर्जेंटिना या देशाने अंतिम सामन्यात कोलंबिया या देशाला 1-0 असं हरवून कोपा अमेरिका या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. अर्जेंटिनाने ही स्पर्धा कितव्यांदा जिंकली? तर अर्जेंटिनाने ही स्पर्धा 16व्यांदा जिंकलेली आहे. यासहच आता अर्जेंटिना हा कोपा अमेरिका स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारा संघ ठरला आहे. अर्जेंटिनानंतर दुसऱ्या क्रमांकावर उरुग्वे हा देश असून उरुग्वेने ही स्पर्धा एकूण 15 वेळा जिंकली आहे. बरं, यावेळेच्या कोपा अमेरिकेची कितवी आवृत्ती होती? तर या स्पर्धेची 48वी आवृत्ती असून याचं आयोजन 21 जून ते 15 जुलै दरम्यान अमेरिकेमध्ये करण्यात आलं होतं. ही जी कोपा अमेरिका स्पर्धा आहे ही दक्षिण अमेरिकेतील राष्ट्रीय संघादरम्यान आयोजित केली जाणारी स्पर्धा असून याचं आयोजन 1916 पासून करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 3. अलीकडे चर्चेत असलेला CHAPEA म्हणजे चॅपिया प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच हा चॅपिया प्रकल्प ही कृत्रिम मंगळ अधिवास मोहीम होती. मित्रांनो, आता नासानं काय केलं आहे? तर मंगळासारखे वातावरण असलेल्या एका स्थळाची निर्मिती करून 4 व्यक्तींना त्या ठिकाणी 378 दिवस ठेवलेला आहे. बरं, या प्रकल्पाचा उद्देश काय आहे? तर मंगळासारख्या वातावरणात मानवी शरीर, मन, बुद्धीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी नासाद्वारे हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. आपल्याला एक्झाममध्ये असं विचारलं जाऊ शकतं की या चॅपिया प्रकल्पाअंतर्गत 4 व्यक्तींना आभासी मंगळ ठिकाणी किती दिवसासाठी ठेवण्यात आलं होतं? तर 378 दिवसासाठी ठेवण्यात आलं होतं. बरं, हे जे स्थळ आहे याची निर्मिती कुठे करण्यात आली होती? तर या स्थळाची निर्मिती टेक्सासमधील ह्युस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये करण्यात आली होती. या चॅपियाचा फुलफॉर्म सुद्धा नोट करून घ्या. हे CHPEA म्हणजे क्रू हेल्थ अँड परफॉर्मन्स एक्सप्लोरेशन अनालॉग असे याचं पूर्ण स्वरूप आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणता देश हा आपल्या जीवजंतूंची सर्वसमावेशक यादी तयार करणारा जगातील पहिला देश ठरला आहे? तर आपल्या जीवजंतूंची सर्वसमावेशक यादी तयार करणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरलेला आहे. ही जी यादी आहे यात एकूण 1,04,561 प्रजातींचा समावेश असून या चेकलिस्टचं अनावरण केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता अलीकडेच भारतीय प्राणी वैज्ञानिक सर्वेक्षणाने आपला 109वा स्थापना दिवस साजरा केला व या 109व्या स्थापना दिनीच हे फॉना ऑफ इंडिया चेकलिस्ट पोर्टल लॉन्च करण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलं आहे? तर अंतराळ संशोधनावरील जागतिक परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? मित्रांनो, ही जी परिषद आहे याचं आयोजन दक्षिण कोरिया या देशामध्ये करण्यात येत असून दक्षिण कोरियामधील कोणत्या शहरात ही परिषद आयोजित करण्यात येत आहे? तर बुसान या शहरामध्ये ही परिषद आयोजित केली जात आहे. प्रश्न क्रमांक 6. आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प स्पर्धेत खालीलपैकी कोणी सुवर्ण पदक पटकावले? तर हे जे सुवर्ण पदक आहे
हे सुदर्शन पटनायक यांनी पटकावलेलं आहे. मित्रांनो, सुदर्शन पटनायक हे एक प्रसिद्ध भारतीय वाळूशिल्पकार असून त्यांनी रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे पार पडलेल्या या स्पर्धेत हे सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. मित्रांनो, याबरोबरच हे 3 पुरस्कार सुद्धा नोट करून घ्या. नुकतेच आता डॉक्टर अर्पित चोप्रा यांना होमिओपॅथीमधील त्यांच्या कार्यासाठी उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कृषी उद्योजक स्वप्ना कलिंगल यांना स्पाइस अवॉर्ड देण्यात आला आहे. तर गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडला सस्टेनेबल गव्हर्नन्स चॅम्पियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. 35व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन कोठे करण्यात आले? तर या ज्या 35व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड आहेत याचं आयोजन कझाकस्तानमध्ये करण्यात आलं होतं व या ऑलिम्पियाडमध्ये भारताने एकूण 4 पदक पटकावले आहेत. त्यापैकी 1 सुवर्ण पदक व 3 रौप्य पदक आहेत. बरं, यात सुवर्ण पदक कोणी पटकावलं? तर मुंबईच्या वेदांत साखरे यांनी या ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. तर रत्नागिरीतील ईशान पेडणेकर, चेन्नईतील श्रीजित शिवकुमार आणि बरेलीतील यशस्वी कुमार यांनी या स्पर्धेत रौप्य पदक पटकावलेलं आहे. आता हा प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या भारतीय नेत्याने आपल्या एक्स खात्यावर 10 कोटीहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे? तर मित्रांनो, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स खात्यावर 10 कोटीहून अधिक म्हणजेच 100 मिलियनहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा गाठलेला आहे. नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते असून 3 वर्षातच त्यांच्या एक्स फॉलोअरमध्ये ही सर्वाधिक वाढ पाहण्यास मिळालेली आहे. प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार कोणत्या IIT संस्थेत बीटेकचा अभ्यास प्रथमच हिंदीमध्ये उपलब्ध असेल? मित्रांनो, आता नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार IIT जोधपूरमध्ये बीटेकचा अभ्यास हिंदीमध्ये उपलब्ध असणार आहे. आणि मित्रांनो, येणाऱ्या काळात आपल्याला हिंदी बरोबरच तमिळ, तेलुगू, उर्दू, मल्याळम, बंगाली, मराठी, कन्नड, उडिया आणि गुजराती या भाषांमध्ये सुद्धा बीटेकचा अभ्यासक्रम पाहण्यास मिळणार आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय न्याय दिन आहे हा दरवर्षी 17 जुलै रोजी साजरा केला जातो. बरं, हा आंतरराष्ट्रीय न्याय दिन 17 जुलै रोजीच का साजरा केला जातो? तर 17 जुलै 1998 साली 120 देशांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या रोम कायद्या करारावर स्वाक्षरी केली होती. त्यासाठी हा दिवस दरवर्षी 17 जुलै रोजी साजरा केला जातो. याबरोबरच मित्रांनो, यावेळेसच्या जागतिक लोकसंख्या दिनाची थीम सुद्धा नोट करून घ्या. यावेळेसच्या जागतिक लोकसंख्या दिनाची थीम ही लिव्ह नो वन बिहाइंड, काउंट एव्हरीवन अशी होती. आपली थीम सांगायची राहिली होती, त्यासाठी नोट करून घ्या. दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो व यावेळेसची या दिवसाची थीम लिव्ह नो वन बिहाइंड, काउंट एव्हरीवन अशी होती. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतीय हज समितीसाठी नोडल मंत्रालय म्हणून कोणतं मंत्रालय कार्य करणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.